तर नमस्कार मंडळी, मी योगेश गाडी कोकण प्रवास या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आपली जामसंड येथील दिरबारामेश्वर कुणकेश्वर भेटीला तब्बल 12 वर्षानंतर जाणार आहे आणि तिचा पारंपरिक मार्ग कसा असेल हा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर चला आता आपण जाऊया. तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ संपूर्ण पहा. आपण पारंपरिक मार्ग कसा असेल तो आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे. तर नमस्कार मंडळी, आपण आलो आहोत आता दिरबादेवी रामेश्वर या मंदिरापाशी आणि हे बघू शकता समोर तुम्ही मंदिर. आणि आपली देवी जी मार्गस्थ होणार आहे कुणकेश्वर भेटीला ती या ठिकाणावरून होणार आहे. या ठिकाणावरून ती सरळ घाडीगावकर या देवघरपाशी जाईल आणि तिथे भेट घेऊन सरळ गावठणवाडी मार्गे ती विष्णुदेवाकडे जाईल. कशी सजावट केली आहे ती बघा. या मार्गाने सरळ घाडीगावकरांचं देवघर आहे या ठिकाणी ती पहिली भेट घेईल आणि तिथून गावठणवाडी मार्गे मार्गस्थ होईल. तर मंडळी, देवी गावठणवाडी मार्गे सरळ येईल आणि या मार्गे सरळ या ठिकाणावरून सरळ मच्छी मार्केट मार्गे विष्णुदेव आहे त्या ठिकाणी जाईल आणि तिथे विष्णुदेवाचं दर्शन घेईल. तर मंडळी, मच्छी मार्केटनंतर देवी सरळ या 2 दुकानाच्या मधून जी वाट गेली आहे बघू शकता तुम्ही, त्या वाटेने सरळ विष्णुदेव आहे त्या ठिकाणी जाणार आहे देवी. वाट आहे अशी सजवलेलं आहे हे सगळं. अशा प्रकारे 2 दुकानाच्या मधून ही वाट आहे देवीची आणि त्या ठिकाणावरून ती देवी सरळ विष्णुदेवाकडे मार्गस्थ होते. तर मंडळी, या मार्गे ती सरळ देवी मार्गस्थ होईल आणि इकडे बघू शकता तुम्ही विष्णुदेव आहे या ठिकाणी पहिल्यांदा सेव टाकेल आणि ते दर्शन घेऊन झाल्यानंतर देवी सरळ या मार्गाने कावळेरान या ठिकाणी मार्गस्थ होईल. तर मंडळी, आत्ता आपण आलो आहोत विष्णुनगर या ठिकाणी आणि विष्णुनगर या ठिकाणी देवी आल्यानंतर या मार्गाने सरळ देवी येईल आणि सरळ या मार्गाने मला बॅक कॅमेरा चालू करून दाखवतो कशी तयारी चालू आहे महिला मंडळाची. तर या मार्गाने देवी मार्गस्थ होणार आहे कुणकेश्वर भेटीला आणि सर्व महिला मंडळीकडे काम चालू आहे यांचं सारवण्याचं. प्रत्येक महिला आपल्या आपल्या परीने सेवा करत आहे बघू शकता. या मार्गाने सरळ देवी कुणकेश्वर भेटीला मार्गस्थ होईल. सोबत आता महिला मंडळ आहे सर्व विष्णुनगरातलं आणि त्यांना बघूया किती आनंद होत आहे. तर ताई, काय सांगाल? तब्बल 12 वर्षांनी दिरबादेवी कुणकेश्वर भेटीला या रस्त्याने जाणार आहे म्हणून आम्ही ही सारवण रांगोळी तयारी करतोय आणि या सगळ्या आमच्या महिला खूप उत्साहाने त्याच्यासाठी तयार आहेत आणि आम्हाला खूप आनंद झाला आहे. धन्यवाद. तर मंडळी, आत्ता आपण आलो आहोत कावळेरान या ठिकाणी आणि देवी आपली या जो समोरचा रस्ता दिसतो आहे त्या ठिकाणावर आगमन होणार आहे देवीचं आणि देवी सरळ या मार्गे म्हणजे सरळ रस्ता आहे पाठीमागे, त्या पाठीमागे रस्त्यावरून ती तारामुरी या ठिकाणी जाईल.
तर म्हणजे हाच तो रस्ता आहे. या रस्त्यावरून देवी सरळ मार्गस्थ होणार आहे तारामुरी या ठिकाणी कुणकेश्वर भेटीला. हा रस्ता बघू शकता तुम्ही. या रस्त्यावरून सरळ जाईल आणि तारामुरी या ठिकाणी तिचं भव्य स्वागत केलं जाईल. तर मंडळी, कावळे रानातून खाली उतरल्यानंतर देवी सरळ ही तारामुरी मार्गे कुणकेश्वर भेटीला जाते. आणि तारामुरी मार्गे भेटीला जात असताना वाटेत असा व्हाळ भेटतो आणि व्हाळ हा खूप खडतर होता. आणि सर्व ग्रामस्थांनी हा मिळून हा पूर्ण रस्ता तयार केला आहे. बघा, देवी येणार यासाठी हा रस्ता सर्व ग्रामस्थांनी तयार केलेला आहे. बघू शकता तुम्ही, सर्व ग्रामस्थ पुढे तयारी चालू आहे ग्रामस्थांची. युद्ध पातळीवर सगळं काम सुरू आहे. बघू शकता, देवी याच मार्गे तारामुरी या ठिकाणी येईल आणि तारामुरी या ठिकाणी आल्यानंतर ती आपल्या पहिली माहेरी जाईल आणि त्याच्यानंतर कुणकेश्वर भेटीला जाईल. तब्बल 12 वर्षांनी दिरबादेवी आपल्या माहेरी येणार आहे आणि आपल्यासोबत सर्व ग्रामस्थ आहेत. त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊया. काय काका सांगाल या देवीबद्दल? देवी येणं हे आधी पहिलं आम्ही खवळे परिवार सगळे मिळून आनंद व्यक्त करतो. ती आनंदाची गोष्ट आहे. ती एवढ्या वर्षांनी ती येते आहे. ती त्याच्यानंतर यांना बोलतो थोडं कशा प्रकारे स्वागत केलं जाईल तिचं? मुळात देवीची ज्या प्रथा परंपरा आहेत त्या सांभाळूनच हे खवळे कुटुंबीय, खवळे परिवार देवीचं अगदी आनंदाने आम्ही स्वागत करणार आहोत. त्याच्यासाठी हे मुरमणे व संस्थान आणि हा संपूर्ण आजूबाजूचा परिसर सज्ज झालेला आहे. देवीच्या ह्याच्याबरोबरच रंगरंगोटीबरोबरच अन्य ज्या गोष्टी आहेत पारंपरिक, त्याचंसुद्धा आम्ही हे करून नियोजन करून त्याचा अंमल करून देवी येऊन परत जे ठरलेले मार्ग आहेत, देवी प्रथम जी येते खवळे महागणपतीच्या घरात, देवी खवळे महागणपतीचं घर हे देवीचं मुख्य माहेर हे संपूर्ण ह्याला क्षेत्राला माहिती आहे. ते जाताना देवी ज्यावेळी आपल्या गणपतीच्या ह्याच्याजवळ मांडावं हे घेते, होटी घेते, मान घेते, त्याच्यानंतर ती सरळ जाते. आणि कुणकेश्वरातनं परत येताना जो तो महासोहळा असतो तो अवर्णनीय आहे. त्यावेळी येताना देवी चौचार 12चा पूर्वज तिथे खवळे वसांच्या वतीने, खवळे परिवाराच्या वतीने देवीचं फार मोठं आदरातिथ्य केलं जातं. पारंपरिक दैवी ज्या रूढी परंपरा आहेत, वारेसूत्र म्हणा आणि अन्य ज्या परंपरा आहेत त्या सांभाळून देवीला समाजातर्फे याचा मच्छीचा प्रसाद दिला जातो. आणि जे देवीचे मानकरी तरंग आहेत त्यांना शाकाहारी जेवण दिलं जातं. तो सगळा सोहळा पार पडल्यानंतर परत रात्री 12 वाजता देवी श्री चौचार देवस्थानात आपल्या तरंगासहित उभी राहते. तिथे वारेसूत्र वाटतात. आजूबाजूच्या जनतेचे जे काही गाऱ्हाणे असतील ती सोडवणूक होते. त्याच्यानंतर देवी रात्री साधारण 1:30-2च्या दरम्यान परतीच्या प्रवासाला चौचाराकडनं निघाली की ती खवळे महागणपतीचं घर हे देवीचं माहेरघर, तिथे प्रत्यक्षात जाऊन देवीच्या ज्या काही पचवा म्हणजे आत्ताच्या भाषेत म्हणायचं जे काही देवीचे दागदागिने आहेत त्याची प्रत्यक्ष भेट घेऊन देवी तिथे सगळं आदरातिथ्य सांभाळून माहेरची साडी, माहेरची ओटी घेऊन देवी परत मार्गस्थ होते. आणि ह्या सगळ्या रूढी परंपरा ह्या आम्ही सगळ्या कसोशीने पाळून देवी कशा आनंदाने परत आपल्या जागेवर जाईल त्याच्यासाठी आम्ही संपूर्ण खवळे परिवार, आजूबाजूचे सगळे ग्रामस्थ आम्ही आज सज्ज झालेलो आहोत. आणि देवी कधी लवकर येईल ह्याची आम्ही आतुरतेने वाट पाहतो. धन्यवाद. तर मंडळी, आत्ता आपण आलो आहोत तारामुरी या ठिकाणी आणि कशी तयारी चालू आहे बघा. काम अगदी युद्ध पातळीवर इकडे सुरू आहे. सर्वत्र मंडप, लाईटिंग, सारवणे रस्ता आणि त्याचबरोबर रांगोळी काढणे हे सर्व चालू आहे इकडे. तर मंडळी, या ठिकाणी हा चौचार आहे. या ठिकाणी देवी विश्रांती घेईल
कुणकेश्वर भेटीसून आल्यानंतर हे ते ठिकाण आहे आणि या ठिकाणी विश्रांती घेतल्यानंतर रयतेला सर्वांना मच्छी जेवण जे शेंगाळीचं टिकलं असतं ते रयतेला आणि भात असं या गाभी समाजाकडून दिलं जातं. दिरबादेवीचं हे माहेरचं ठिकाण आहे आणि जिकडे तिकडे बघाल तिकडे तुम्हाला अशी तयारी करताना दिसतील ग्रामस्थ, बघू शकाल तुम्ही. तर महिला मंडळ बघा इकडे तारामुरीचं देवी यायचे यासाठी सर्व उत्साहाने लोक इकडे काम करत आहेत, सर्व सारवण करत आहेत रस्त्याचं, बघू शकता तुम्ही. काय घे सगळ्यांका असतं का असतं काय काम करणं सगळ्यांका सजावट चालू आहे, बघू शकता तुम्ही. तर मंडळीकडे रांगोळी काढायचं काम चालू आहे ग्रामस्थांकडून. आपण आलो आहोत आता तारामुरी या ठिकाणी आणि तारामुरी या ठिकाणी माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता सागरी सेतू इकडे गाभी समाजातर्फे बनवला जात आहे आणि तब्बल 50 बोटी या सागरी सेतूसाठी यांनी वापरलेल्या आहेत आणि देवीची ही पारंपरिक वाट असल्यामुळे इथे असा प्रकारे सागरी सेतू बनवला जातो. वर्षापूर्वी जेव्हा देवी इकडे आलेली तेव्हा 1-2 बोटी होत्या, त्यामुळे एकाच कुठल्यातरी बोटीने ती पलीकडे जायची. तर आत्ता 2008पासून बोटींची पण संख्या गाभी समाजाच्या वाढलेली आहे, त्यामुळे सर्व बोटी इकडे लावल्या जातात आणि त्याचा सागरी सेतू बनवला जातो. बनवण्याचा एकच कारण आहे, एकच उद्देश आहे की सर्वांच्या बोटीला दिरबादेवीचे चरण स्पर्श व्हावे, यासाठी हा सागरी सेतू बनवलेला आहे आणि सर्व उत्साहाने इकडे काम करत असतात गाभी समाज. तर आपण आता थोड्या वेळाने त्या सागरी सेतूवर जाऊया आणि कशा प्रकारे आहे तो सागरी सेतू आपण बघू. अशा प्रकारे सागरी सेतू गाभी समाजाने बनवलेला आहे, बघू शकता तुम्ही. या मार्गावरून देवी सरळ कुणकेश्वर भेटीला जाणार आहे. आणि समोर बघताय तो तारामुरी पूल आहे, इकडनं सागरी सेतूवरून दिसतोय आपल्याला. ते मंदिर तारामुरीचं विठ्ठल मंदिर आहे ते. अशा प्रकारे सागरी सेतूची जोरदार तयारी गाभी समाजाकडून चालू आहे. झेंडे, पताका सर्व इकडे सजावट चालू आहे, बघू शकता तुम्ही.
तर मंडळी इकडे बघा रांगोळीचं काम इकडे चालू आहे महिला मंडळाचं, बघू शकता तुम्ही. दिरबादेवी तब्बल 12 वर्षानंतर इकडे येणार आहे आणि सर्वांच्या मध्ये उत्साह आहे, त्यामुळे सर्व उत्साहाने इकडे काम करत आहेत लोक. तुम्ही रात्रभर काढा. आजच्या व्हिडिओची सांगता आपण सनसेटनेच करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं लोकांची किती तयारी चालू आहे, ती कसं लोक उत्साहाने काम करत आहेत. आणि पारंपरिक आजचा व्हिडिओ दाखवण्याचा माझा एकच हेतू होता, आपल्या देवीची पारंपरिक वाट कशी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहता येतील. तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, सोयीन राहा.